बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय. मला सांगा, आता हे उमेदवार जे निवडणुकीमध्ये मुद्दे मांडत होते, ते लोकांच्या मनातले काही मुद्दे मांडले का त्यांनी? काहीच नाही, कुठलाच मुद्दा मांडलेला नाही. मला सांगा, आता लोकसभेची निवडणूक पार पडली, लोकांच्या मनात जे काही मुद्दे होते, लोकांना वाटत होतं की ह्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, असं झालंय का? नाही झाले. मग गुमनामच सगळं झालंय. अभी यहाँ पे चुनाव हो गया लोकसभा का, उसके अंदर जो सामने कुछ मुद्दे आना चाहिए थे, कुछ बातें सामने आना चाहिए थे, वैसे आ गई? कुछ मुद्दे तो कुछ भी नहीं आहे. काय बिगर मुद्द्याच आहे सगळं. दुसरं ईडी लावून राजकारण व्हायला लागले. काय मुद्दे होते याला? कसं, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे होती? शेतकऱ्याच्या ह्याच्यावर झाली का तशी? तशी नाही झाली. तशी काही कौन से मुद्दे पे चुनाव होना चाहिए था? मुद्दे पे बोले तो ओमराज आएगा. आता निवडणूक झाली लोकसभेची, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभारले होते. त्या उमेदवाराकडून जे काही नागरिकाच्या मनातले मुद्दे होते ते आले कसे? नाही आले. निवडणुकीमध्ये लोकांच्या मनाचे मुद्दे होते ते समोर आले का उमेदवाराकडून? कुठले आले? कशाचे मुद्दे आले? सगळा काटा निघाला, धंदे सगळे खुटा उपटला. कशाचे मुद्दे घेऊन आलेत? कोणच मुद्दे नाही. धंद्याचं काय झालंय? गोरगरीब व्यापाऱ्याला विचारणारा कोणचा नेता? कोणच आलं नाही. फक्त दाखवते पेपरला बदलती. रस्ता म्हणून झाला, वेगळं महाग काम पडलं रस्ता. आता मागे कमी होणार का? मग बोल की सरकार बदललं तर. धाराशिव मध्ये नाही एवढं काही. पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक काय झाली का? असं काय ते आपलं भाजप नाही कोणाचं काही. लोकांच्या, तुमच्या मनातले मुद्दे आले का मग समोर? नाही आले ना निवडणुकीत झालं सुपारी खावा काय नाही चालतंय आपल्याला. बोला, सुपारी खा. लोकांचे जे काय मनात होते ते मुद्दे आले का समोर? लोकांचे मुद्दे विकास झाला नाही म्हणून येत होते ना. त्याच मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती का? हो, झाली का तशी? नाही झाली. बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय. मी आता ढोकीच्या चौरस्त्यामध्ये आहे आणि आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीमध्ये 30 उमेदवार रिंगणात उतरले होते. मतदान 7 मेला पार पडलंय आणि आता 4 जूनला मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणुकीला जे उमेदवार उभारले होते त्यांनी लोकांच्या मनातल्या मुद्द्यावर चर्चा केली का, याबाबत आपण काही थोडी माहिती घेऊया. मी आता ढोकी गावात आहे. मला सांगा, आता लोकसभेची निवडणूक झाली, माहित आहे का? काय नाव काय तुमचं? शकीब काजी. बर, मला सांगा, आता हे उमेदवार जे निवडणुकीमध्ये मुद्दे मांडत होते, ते लोकांच्या मनातले काही मुद्दे मांडले का त्यांनी? काहीच नाही, कुठलाच मुद्दा मांडलेला नाही. होय. मग कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे? चर्चा कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे? विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती. दुष्काळाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती. ही जातीवादीवर निष्ठा ह्याच्यावर मुसलमान हिंदूवरच झाल्या. ह्याच्यात काहीच नाही. ह्याच्यात मेन मुद्दा पाहिजे उसाचे बिल द्यायचं, दुष्काळात काय मदत करायची, ती तर काहीच नाही. 8-8 दिवस लाईट नाही. लाईट ही 5 तास मिळते. सीझनला काय सुद्धा नाही. सीझन आला की शेतकरी परेशान, आत्महत्या करू करू बेजार व्हायला लागलेत आणि हे आईश करून मग मोकळे व्हायला लागलेत. ज्ञानच राहिलं नाही राजकारण करायचं किंवा जनतेचं. तेवढ्या खालच्या लेवलला गेलेत की त्यांची लिमिट संपलेली आहे. कुठलाही पक्ष असो, विकासावर नाही, पोटाशिवाय दुसरा प्रश्न नाही त्यांच्याकडे. काय नाव आहे तुमचं? शकीब काजी. कुठले तुम्ही? इथलेच आहेत का? इथलेच आहेत. काय करता? ऊस शेती करता. ऊसाचं बिल अजून दिलेलं नाही. मिरगाची पेरणी आलेली आहे. पाणी टाकायला लोक परेशान आहेत. डिझेलला पैसे नाहीत आणि शासन मात्र निवडणुकीत मग नाही. इकडली पिटी तिकडे आणि तिकडली पिटी इकडं. होय, आता निवडणूक झाली, नागरिकाच्या मनातले मुद्दे काय आले का? तुम्ही कशाला आला इथं? मी का आम्हाला इथं? होय, बरं. काय करता? काय नाव काय तुमचं? भगवानच्या थ्रू गाव कोणतं तुमचं? बार्शी. बरं, मग बार्शी म्हणलं तरी आपला मतदारसंघ हाच आहे की लोकसभेचा. आता निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये लोकांच्या मनातल्या काय मुद्दे होते का? काय असे रोजगार मिळावा, विकास व्हावा, असं काय दिसलं का तुम्हाला? काय काहीच नाही झालं. होय, काय तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे सत्तार पठाण. बरं, मला सांगा, आता लोकसभेची निवडणूक पार पडली, लोकांच्या मनात जे काही मुद्दे होते, लोकांना वाटत होतं की ह्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, असं झालंय का? नाही झाले. मग गुमनामच सगळं झालंय. नाही, व्हायला काय पाहिजे होतं? तो रोजगार मिळावा, शेतकऱ्याचा विकास व्हावा, गोरगरिबाचा सगळा फायदा व्हावा, हे व्हायला पाहिजे. तर कुणीच मांडलेला नाही. तुम्ही इथलेच आहेत का? मी दूधगावचा आहे. तुम्ही मुलांनी साहेब आहेत, मला माहित आहे सगळं. मी सगळं दूधगावचे साहेब? हो, मी सगळं ओळखतो. त्याचा विषय नाही. त्याचा नाही, ओळखायचं नाही आपल्याला. पण नेमकं निवडणूक जी झाली ती कशी झाली? काय नाही, ते मुद्द्यावर कसल्या चालेल. होय,
काय घेतलं पेशर काळ्या? मी आता कॅरी घेतले हल्ला भाव जास्त आहे हो. कशाला? या आंब्याला साताऱ्याला घरी सगळंच आहे. बरं, निवडणूक झाली आता लोकसभेची, हो, झाली ना. कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती? ही मस्त आपल्या उमराजे निवडून माझं म्हणणं असं आहे की माझे उमराजे निवडून यायला पाहिजे. अहो, निवडून कोण येईल ते 4 तारखेला कळलं आपल्याला, पण जे मुद्दे निवडणुकीत यायला पाहिजे होते ते आले का? ती माझे आले नाहीत. फक्त माझे उमराजेवर माझा विश्वास आहे जास्त की त्यांनी शेतकऱ्याचा आणि गोरगरिबाचा आणि जी मंजुरी करतात ते आणि जी नाही त्यांना जे करीत नाही ते त्यांनी फक्त त्यांना सहकार्य त्यांनी द्यावं अशी आपली इच्छा आहे. होय मामा, निवडणूक झाली आता, कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती आणि त्याचे मुद्दे आले का समोर? विकासाचं काहीच नाही. विकासावर मतदार झालंय, माणसावर झालं मतदार. काय झालं नेमकं? ओमराजे हा, म्हणजे नेमकं मतदाना मुद्दे जे यायला पाहिजे होते, विकासाचे, रोजगाराचे, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या प्रश्नावर झाले का? नाही झाले ना. मग काय? ही काय माणूस केवरच गेले म्हणायचं. ओमराजे चांगला माणूस आहे म्हणून ओमराजेला म्हणतात. त्यांचे काही पार्ट्या किती बदलतात म्हणून ह्यांच्याकडे नाही झालं. अहो, मी ते विचारलं नाही तुम्हाला, मुद्दे आले का लोकांचे? नाही मुद्दे नाही आलेलो. काय यायला पाहिजे ते मुद्दे? हीच काम स्वस्त व्हावं लागतंय, महागाई कमी व्हावं लागते. ती महिला आरक्षण देऊन वाहनवाल्याला धंद्या काटा करून टाकला धंद्यात. आमच्या काळी पिढी आमची धंदा सुद्धा नाही आमचा. हप्ते करून महिलाला फुकट बाया, माणसं घरी स्वयंपाक करायला न बाया हिंडायला असं झालं. होय मामा, काय नाव आहे तुमचं? ऐकू येत नाही का? बरं, आपण आता काय करूया, नेमकं इकडे या बाजूला जाऊ आणि नेमकं नागरिकाच्या मनात काय आहे, नागरिकाच्या मनाच्या जे काही मुद्दे होते त्याच्यावर निवडणूक झाली का आणि उमेदवाराकडून हे मुद्दे समोर आले का आणि नागरिकाला काय वाटतं थेट बघूया आपण. होय, काय सांगाल बरं? काय नाव आहे दादा? नाव काय तुमचं? इकडे पाठीमाग अहो, तुमचं नाव काय आहे? पुण्यांचं नाही विचारलं मी, तुमचं नाव काय? सूरज गायकवाड. तिकडे काय आता आपलं आपलं बोलू ना, ते बोलायला आले. अहो, त्यांच्यावर काय करायचं आपल्याला? शेजाऱ्याचं काय असायला? मी काय म्हणतोय, आता निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झालेली माहिती आहे? मग तुमचं गाव कोणतं आहे? बाटशिरपुरा, कळंब तालुका बाटशिरपुरा. बरं, आता निवडणुकीमध्ये जे मुद्दे यायलाच पाहिजे होते समोर लोकांच्या मनातले, ते उमेदवाराकडून आलेत का? उमेदवाराकडून नाही नाही आले. काय मुद्दे असते, काय व्हायला पाहिजे होते उमेदवाराकडून? काय मुद्दे समोर यायला पाहिजे होते? विकास व्हायला पाहिजे, शेतकऱ्याचं पण बघितलं पाहिजे, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे, विमा अनुदान मिळालं पाहिजे. तुम्हाला खडखडा बोला येते का? येते ना. तुमच्या मनातला मुद्दा आला का कुठं समोर एखादा? नाही नाही आला. नाही. बघा, जे आहे ते दाखवतोय, लोकांच्या मनामध्ये काय मुद्दे होते, लोकांना काय वाटत होतं आणि ते समोर मुद्दे आले का, थेट जाणून घेऊ आपण. क्या चल रहा है? कुछ भी क्या नाम है आपका? सरफराज. कहाँ गए आप? अभी यहाँ पे चुनाव हो गया लोकसभा का, उसके अंदर जो सामने कुछ मुद्दे आना चाहिए थे, कुछ बातें सामने आना चाहिए थे, वैसे आ गई? मुद्दे तो कुछ भी नहीं है। डोकी जैसे पानी का प्रश्न है, किस दिन से पुरवठा बंद है, 13 में इतना पानी रख के डोकी को टैंकर से पुरवठा करने की बारी, इसमें कुछ भी नहीं है। जो मुद्दे पे राजकारण है वो तो कुछ नहीं है। आता उन्हें उसके पाँव खसता है, इसके पाँव खसता, विषय खत्म। होय, मुद्द्याचं राजकारण झालं का? नाही की मग काय बिगर मुद्द्याचं आहे सगळं. दुसरं ईडी लावून राजकारण व्हायला लागले. ईडी माहिती नव्हती, ईडी माहिती करून दिली मोदी साहेबांनी. आता लोकांच्या मनातले जे मुद्दे होते ते निवडणुकीत चर्चेत आले? काय मुद्दे काय सगळं तुम्ही ईडी दाखवून सगळे मध्ये घेता. कशाचे मुद्दे काय आहे तुमच्यापाशी? 70,000 कोटीचा घोटाळा म्हणता 8 दिवसात अजित पवारला घेता तुम्ही. हे काय मुद्दे झाले का तुमचे? कशाच्या मुद्द्यावर बीजेपी लढली? काय काय मुद्दे यायला पाहिजे होते निवडणुकीमध्ये? शेतकऱ्याच बघावं लागतं. तुम्ही निश्चित म्हणता पीक विमा आला, पीक विमाला ते 2022 अजून आला नाही. रोजच फेसबुकला टाकतात पीक विमा आला. मग कुठं आला? आला का पीक विमा? निश्चित म्हणते टंडबाजी करतात, निश्चित दोघं बी करतात. काय नाव आहे तुमचं? समाधान पांडुरंग गाडवे. बघा, नागरिकाच्या मनात काय आहे आणि निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर काय झालं नेमकं, मुद्दे आले का समोर? पाहूया बघ थेट. आता दुसरी या बाजूकडे जाऊया, जसं आहे तसं मी दाखवणार तुम्हाला. कॅमेरा चालू ठेवा. कुठं आला मामा? बघूया आपण थेट. मी तुम्हाला जसं आहे तसं व्हिडिओ दाखवतोय. नेमकं नागरिकाच्या मनातले काय मुद्दे आहेत आणि नागरिकाच्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. कुठून आले मामा? काय काय नाव आहे तुमचं? नाव काय तुमचं? मी तुमचं नाव विचारलो. नाणे. ह्यांना काय, ह्यांना माहित आहे का तुम्हाला? मला माहित आहे. बरं, मग मला सांगा कुठल्या गावचे आहेत तुम्ही? बरं, जाऊ द्या, काय काय असं ना, जस्ट जोक केला मी. आपल्या उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून नागरिकाच्या मनातले मुद्दे समोर आले होते का? आले होते. काय आलता बरं एखादा मुद्दा? नागरिक मला सुविधा काय बाकीच्या गोष्टी तुमच्या मनात जे काही मुद्दे होते ते समोर आले का? समोर आले.
काय आले? माझी उमेदवार झटतो शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी झटतो, काही कामं करतो, ती मुद्दा लक्षात आलं. काय अपेक्षित काय मुद्दे होते याला? कसं कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे होती? शेतकऱ्याच्या ह्याच्यावर झाली का तशी? तशी नाही झाली तशी काही. मग कसं म्हणलं मुद्दे आले समोर? आले की सर, आले की सर, मुद्दे समोर आले. हो, काय सांगाल बरं? लोकांच्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का? नाही, लोकांच्या मनाच्या मुद्द्यावर नाही झालेली तशी. मेन म्हणजे काय, उजनीचं पाणी, ह्या गोष्टी हे होणं मुद्दे होते सगळेच, पण लोकांच्या मनातलं नाही काय. असं आहे ते. आता काय ते जनमतातूनच दिसेल ना. 4 तारखेलाच कळलं तेव्हा. पण तसं वाटलं का काय? त्याच्यासाठी आपण बोलतो. नाही, तसं वाटायला काय, तसं हे करूनच झालेलं असते ना, मुद्दे घेऊनच असते. इलेक्शन मुद्द्यावर झाले ना. कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होतं? झालं कोणत्या मुद्द्यावर? नाही, जे मुद्दे आहेत ते उजनीचा पाण्याचा मुद्दा आहे, रस्ते आहेत, विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजे. झालं तसं? तसं नाही झालं. थेट दाखवतोय नागरिकाच्या मनात काय भावना आहेत, थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. इकडे चाचा भी है यहाँ पे. चाचा, क्या चल रहा है? क्या नाम है आपका? फारूक शेख. अच्छा, अभी चुनाव हो गया है लोकसभा का. जो सामने मुद्दे आना चाहिए थे लोगों के, वो आए कुछ? अभी तो नहीं आए. कौन से मुद्दे पे चुनाव होना चाहिए था? मुद्दे पे बोले तो उमरा जाएगा. नहीं नहीं, आने का नहीं पूछा मैं, वो कोई आएगा आने के, वो 4 तारीख को अपने को समझ में आएगा, लेकिन सामने जो आना चाहिए थी कुछ बातें, वो आ गई क्या? नहीं, वो मालूम नहीं अपने को. आपला धंदा आपण भले, बाद में इधर उधर फिरते नहीं, कुछ नहीं. वो उमरा जाएगा. जे आहे ते दाखवतोय. नागरिकाच्या मनात काय भावना आहेत, काय नेमकं निवडणूक झाली, निवडणुकीच्या नंतर काय वाटतं लोकांना? जे लोकांच्या मनातले मुद्दे होते ते समोर आले का नाही? उमेदवारांनी त्याच्यावर चर्चा केली का नाही? मी तुम्हाला काही वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. पुढे जाऊया आपण, तिथं दुसऱ्या या भागात जाऊ आणि तिथं पाहूया आपण नागरिकाच्या मनात नेमकं काय आहे. आणि लोकसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का नाही थेट बघूया आपण. मी तुम्हाला प्रत्येक, जसे लोकसभेचे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवले ना, तसंच मी काही गावाच्या लोकांच्या मनात काय आणि त्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का, हे विषय पण मी तुम्हाला दाखवणार आहे. यांचे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार त्या गावात जाऊन काही लोकांच्या थेट मी प्रतिक्रिया दाखवतो तुम्हाला. नेमकं आता मत कुठले आहेत तुम्ही दादा? कोणतं गाव आहे तुमचं? नोकरीला असता का? आता लोकांच्या मनात जे मुद्दे होते ते आले का लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवाराकडून? मतदारसंघातला नाही सगळे. पुणे गावचे आहेत? बसमतचे आहेत का? बाहेरचे आहेत ते कर्मचारी आहेत, बोलू शकत नसतात. ते तुम्हाला थेट दाखवतो. चाचा, घेऊन आणल्या. कुठले आहेत मॅडम तुम्ही? आम्ही ठाणे, मुंबई. बरं असं इकडे, असं थोडं इकडे बघा. आता निवडणूक झाली लोकसभेची. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभारले होते. त्या उमेदवाराकडून जे काही नागरिकाच्या मनातले मुद्दे होते ते आले कसं? नाही आले. यायला पाहिजे होते ना. कोणते यायला पाहिजे होते मुद्दे? सगळे म्हणजे आता भरपूर प्रॉब्लेम आहे. बरं आले का त्या मुद्द्यावर काही झालं का निवडणूक कधी? विषय नाही झाला. काय नाव आहे तुमचं? सुनीता दशरथ तांबे. ठाण्याहून आलात ना तुम्ही? कुठे झाले आता? ठाण्याला चालली. बघा, जे आहे ते दाखवतोय. ठाण्याहून आले होते मॅडम, त्यांची पण प्रतिक्रिया दाखवली. चाचा, अभि चाचा तुम्ही बाजूला सारखा, आमची शूटिंग होऊ द्या. काय नाव आहे तुमचं? सलीम पठाण. बरं, गाव? बुक्कनवाडी. लय जोरात आडून आंबे आंबे काय करावं, आंबे विकावं नाही तर. होय. हा, शेंगा काय भाव आहे? 100 रुपयाला 1.5 किलो. बरं, आता निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये लोकांच्या मनाचे मुद्दे होते ते समोर आले का उमेदवाराकडून? कुठले आले, कशाचे मुद्दे आले? सगळा काटा निघाला, धंदे सगळे खुटा उपटला. कशाचे मुद्दे घेऊन आलेत? कोणच मुद्दे नाही धंद्याचं. काय झाले, गोरगरीब व्यापाऱ्याला विचारणारा कोणचा नेता आहे? कोणच आला नाही विचारायला. एक बी नेता आला नाही विचारायला. हा, कोणत्या मुद्दे व्हायला पाहिजे? मुद्दे म्हणजे काय? रोजगार व्हायला पाहिजे, धंदे व्हायला पाहिजे, बारक्या धंदेवाल्याला बघितलं पाहिजे. कोण बघितलं? लॉकडाऊन झालं, नोटबंदी झाली, कोण व्यापाऱ्यांना विचारलं का? रोडवर बसणारे किती नुकसान केलं, किती त्यांचा धंदा बरबाद झाला, किती 2-3 लाख रुपये कर्ज झालं लॉकडाऊन आणि नोटबंदीमुळे 3 लाख रुपये नुकसान झालं. आजपर्यंत व्याजाने पैसे काढून व्यापाऱ्याचे पैसे भरती करतोय. विचारणार आहे कोण व्यापाऱ्यांना, शेतकऱ्याला? कोण विचारणार? नाही निवडणूक. नाही, मुद्द्यावर नाही, कोणत्याच मुद्द्यावर नाही. बघा, मी तुम्हाला सर्व व्हिडिओ जसा आहे तसं दाखवतोय. इकडे पण आहेत काही मंडळी. कुठले आहेत दादा? हम हिंदी वासी, हम रेल्वे में कहाँ से आए हो? रेल्वे में जॉब करते हैं. हा, रेल्वे मध्ये आहेत ते, नोकरी करतात.
तुम्ही नका लाज होती का? होय, काय चाललंय? काय ना काय नाव आहे तुमचं? गुलशन नंगडे. आता लोकसभेची निवडणूक पार पडली, लोकांच्या मनात जे मुद्दे होते त्या मुद्द्यावर पार पडली का? आता कसं आहे, खरं सांगायचं. जे आता प्रत्येक जणाची आपली अपेक्षा असते वा कोणाची नुसका दाखवते, कोण प्लस दाखवते, कोण माइंड दाखवते. ह्या मुद्द्यावर काही निवडणूक नाही, काय नाही. लोकांच्या मनात जे आहे ती करून टाकले लोकांनी, मनात टाकले. नाही, मनातलं तुम्ही मतदानाबद्दल नाही विचारलं नाही. लोकांच्या मनात जे मुद्दे होते, तुम्हाला काय अपेक्षा होते की लोकप्रतिनिधी कसा असावा? चांगला राहा. मग तसं तुमच्या मनात एखादी अपेक्षा असेल ना, रस्ता व्हावा, नाली व्हावी. ठीक आहे, हे रस्ते काम आले, कोण ना कोण आडवे येतेच. हिकडे पाडीत गेलं ते इकडे पण विरोध करतो, इकडे गेलं तर ही विरोध करते. तुमच्या मनातला मुद्दा तसा एखादा आला का समोर, कोणी केला का? नाही, काहीच केलं नाही, कोणी काहीच केलं नाही. फक्त दाखवते पेपरला बदल ती रस्ता म्हणून झाला, वेगळं महाग काम पडलं. रस्ता म्हणून झाला, तुमच्या मनासारखी निवडणूक झाली का नाही? झालीच नाही कोणती. हो, तुमची झाली का? हो, कस काय झाली? नंबर 1 झाली. कशी कशी? या बरं अलीकडे जरा सांगा, कुठला मुद्दा एखादा होता महत्वाचा? मुद्दा म्हणजे महागाईचा होता. आता महागाई कमी होणार का? मग होईल की सरकार बदललं तर. बर, मग काय वाटतं तुम्हाला? आता तुमच्या मनात मुद्दा होता, मग त्या मुद्द्यावर तर कोण बोललं नाही. महागाई कमी करतो असं सांगितलं कोणी? आता राहुल गांधी दररोज सांगत होते की बर, होईल वाटतं महागाई कमी? 100% होईल. तुमच्या मनासारखी झाली का निवडणूक? झाली की. होय, निवडणूक मध्ये मुद्दे जे समोर यायला पाहिजे होते, विकासाच्या बद्दल, बेरोजगारी बद्दल, झालं का तसं काय? एकदम आमच्या इकडे तर काय असं एवढं नाही. इथं आमच्या धाराशिव तर नाही काही. धाराशिव मध्ये नाही एवढं काही. झालं नाही मुद्दा काय तसं? काय नाही बघा, आम्हाला तर एवढं काय. होय मामा, निवडणूक झाली माहित आहे का आता? लोकांच्या ज्या मनात भावना होत्या त्याच्यावर काही मुद्दे समोर आले का? झाले कसे आले? ओमदादा आला पाहिजे. अहो, निवडून कोणी बी हो, पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक काय झाली का? असं काय? ते आपलं भाजप नाही कोणाचं काय, मोदी तर लोक नाराज आहे त्याचे. होय, कोणी गावचे हो तुम्ही? मी काळेवाडी. होय. तुम्ही कुठून आले दादा? कुठून आले? बरं, काय नाव आहे तुमचं? बर, मला सांगा, लोकसभेची निवडणूक पार पडली आता, मग लोकांच्या मनात जे मुद्दे होते, ज्या भावना होत्या, त्या निवडणुकीचे उमेदवार उभे होते त्यांच्याकडून समोर आले का? नाही ना, हा? नाही. काय यायला पाहिजे त्या? गावचा विकास, गावासाठी निधी, चालू खासदारांनी रुपयात निधी दिलेला नाही गावासाठी. राणा पाटलाचं, अर्चना पाटलाचं काम आहे ना. होय. गरीबाला दवाखाना फ्री आहे त्यांचा. त्यांचे कार्यकर्ते नदीला पळते, तसं खासदार 5 वर्षात 1 रुपया निधीला निधी दिलेला नाही ना. लोकांचे तुमच्या मनातले मुद्दे आले का मग समोर नाही आले ना, निवडणुकीमध्ये? नाही आले ना. यायला पाहिजे होते का? मग काय यायला पाहिजे होता मुद्दा? कामधंदे हम्म. ही मुद्दे यावं लागत होते ना. होय बया, इथंच आहेत का आपण? बरं, काय नाव आहे? दादा, सुपारी खावा, काय नाही चालतंय आपल्याला. बोला, सुपारी खाल्ली दोघांनी? तुम्ही खाल्ली का? बरं, काय नाही, मुद्दा निवडणुकीमध्ये आला का समोर? काय कळत नाही पोरांना. बघा इकडे एक वयस्कर बाबा आले, तिकडे बोलतात का? बघूया. बाबा आहे, तुम्हाला दाखवतोय, जे आहे ते मुद्दा समोर दाखवतोय. लोकसभेची निवडणूक सुरू आहे आता, झाली, मतदान झालं, आणि त्याच्यामध्ये लोकांच्या मनात जे मुद्दे होते ते समोर आले का? काय नाही. नाही आले. हो, आले का मुद्दे समोर? लोकांचे जे काय मनात होते ते मुद्दे आले का समोर? लोकांचे मुद्दे विकास झाला नाही म्हणून येत होते ना. निधी कुठं दिला नाही म्हणून येत होते. खासदारचे निधी कुठं आले असं दिसत नाही, किंवा चालू आमदाराचे कुठे निधी आलेले दिसत नाही. दिसत नाही. बघा, ढोकी गावामध्ये आहे मी आता, आणि 74 आहे. काय इथलेच आहेत का तुम्ही? राजस्थानचे आहेत. या ढोकी गावामध्ये नेमकं नागरिकाच्या मनात काय मुद्दे होते आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती, उमेदवाराकडून ते मुद्दे समोर आले का, हे विषय खूप महत्वाचा होता. हा विषय मी सतत वेगवेगळ्या गावात जाऊन दररोज वेगळा विषय दाखवणार आहे. आता ढोकी गावात आहे मी, आणि याच गावामध्ये सुरुवातीला सुद्धा मी ग्राउंडचा रिपोर्ट केला होता. त्याच गावातून मी आज पण ही सुरुवात करतोय की लोकसभेची निवडणूक पार पडली, आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का? नागरिकांना काय वाटतं? त्यांच्या भावना समोर पोहोचल्या का? किंवा एखाद्या उमेदवाराकडून त्यांचा मुद्दा समोर आला का? ज्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती ते मुद्द्यावर झाली का? हेच मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे. आणखीन काय महिला पण आहेत तिथं. काय मावशी, काय चाललंय? काय नाव आहे तुमचं? पवित्र गायकवाड. बरं, आता लोकसभेची निवडणूक पार पडली, माहित आहे? मला सांगा, ज्या मुद्द्यावर मुद्दे समोर यायला पाहिजे होते, किंवा ज्या विषयावर निवडणूक व्हायला पाहिजे, झाली का ती? झाले. बरं, काय मुद्दा यायला पाहिजे होता?
काय आम्ही रस्त्यावर बसताव ही काय बसताव जागा नाही आम्हाला रोज येऊन इथं बसताव पोटासाठी लेकर आहे ती दोन जगवायचे करायचे खाताव काय नाही आम्हाला बी इथं ह्या धंद्यात बघावं कुणीतरी लक्ष द्यावं आमच्याकडं तुमच्या ह्याच्यावर कोण बोललं का एखादा उमेदवार ह्या तुम्हाला जागा देतो बाजारपेठ बांधतो असं काय झालं का नाही मग त्याच मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती का हो मग झाली का तशी नाही झाली मग तेच विचारतो मी तुम्हाला तुम्ही तर म्हणलं की झाली म्हणून मग आधी झाली ती कशाची झाली काय माहिती आपल्याला ते तर ते तुमच्यासाठी जे लागणार म्हणजे कट्टे आहेत किंवा बाजारपेठ आहे तशी कोणी म्हणलं का एखादा उमेदवार नाही 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 म्हणलं बघा सर्वसामान्य लोकांच्या मनातल्या काय प्रतिक्रिया आहेत लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये लोकांना काय वाटतंय आणि लोकांना जे काय मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती ती झाली का थेट आपण वेगवेगळ्या गावात जाणार आहेत थांबू येतो आज आपण ढोकी गावामध्ये नेमकं नागरिकांना काय वाटतंय आणि लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का याच विषयावर मी तुम्हाला वेगवेगळ्या गावात जाऊन ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार कॅमेरामॅन खंडोबळे सोबत मी हुकमत मुलानी ढोकी उस्मानाबाद धाराशिव